रेवाला लहान असल्यापासून गणपती बाप्पाची खूप वेळ. बागेत जाऊन बाप्पाला आवडतात म्हणून जास्वंद, दुर्वा सर्व काही गोळा करायची. फुले धुवून त्याचा हार करायचा, दुर्वांच्या जोड्या करायची. गणपती भक्त होती ती. बाप्पाला आवडतो ना लाल रंग म्हणून मला आवडतो. तिच्या आजीला तिचे खूप कौतुक वाटायचे. तिची गणपतीवरची अफाट श्रद्धा, पाठ असलेले गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष ती रोज खणखणीत आवाजात बोलायची. तेव्हा तर तिची आजी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवायची, कौतुकाने बोटं मोडायची. रेवा हळूहळू मोठी होत होती. बुद्धीने खूप हुशार. जणू काही बुद्धिदाता गणरायाचा वरदहस्तच होता तिच्यावर. सगळ्यात पहिला नंबर. गौरी गौरी पान त्यात लाल रंग आवडीचा म्हणून तिचं छटा असलेला ड्रेस घालायची. खूप मोहक दिसायची. आजी तर तिला जास्वंदीचं फुलच म्हणायची. आई लाल परी म्हणायची. आता रेवा 13 वर्षाची झाली होती. आई विचारच करत होती शरीरात होणारा बदल तिला कसा समजावून सांगायचा. अन ती वेळ आता लवकरच आली. 2-3 दिवसापासून रेवाचे पाय दुखत होते, पोट दुखत होते. सकाळी सकाळी ती उठली तेच आईला जोरजोरात हाक मारत, अगं आई हे बघ काय. आई हसून म्हणाली, अगं लाडू घाबरू नको. आता तू मोठी झालीस, माझी लाल परी आता मोठी झाली. आईने आजीला सांगितले. आजीने तिला न्हाऊमाखू घालायला सांगितलं. आई रेवाला खूप छान प्रकारे आंघोळ घालत होती. पाय दुखतायत का? पोट कंबर दुखते का? या दिवसात अशी स्वच्छता ठेवायची, कशी काळजी घ्यायची, आई सर्व काही आंघोळ घालता घालता सांगत होती. तोपर्यंत आजीनं बाहेर मस्त असा गोड शिरा केला. रेवा बाहेर येताच आजीनं तिला छोटासा सोन्याचा दागिना दिला. गळ्यातील चैन आजीनं स्वतःच्या हाताने घातली. शिरा भरवला. सगळं कसं छान वाटत होते. सगळेच काळजी घेत होते. या एका लाल रंगाने रेवाचे आयुष्य बदलून जाणार होते. पहिलीच वेळ, त्यामुळे गोड कौतुकात गेली. नंतर मात्र हळूहळू होणारं कौतुक कमी झाले. रेव्याला हा लाल रंग मात्र नकोसा वाटू लागला. कारण आजी खूप सोवळे असायचे. तिला जास्वंदीला पण हात लावू द्यायची नाही. आईने खूप समजावलं रेवाला. अगं बाळा, तू जरी मोठी झाली असेल, मी म्हणाले ना, तरी तुझे बालपण अजून जगायचं आहे गं. तुला मातीत चिखलात खेळताना ते डाग लागले म्हणून घाबरून जातेस का नाही ना? तसाच हा डाग पण नैसर्गिक आहे बाळा. रेवा म्हणाली, हो ना, मग आजी मला का ओरडते? जास्वंदीचा हार पण करू देत नाही. माझा बाप्पा माझी वाट बघत असेल की. आईला हसायलाच आले. तिचे हे वाक्य ऐकून काय बोलावे विचार करत असताना आजी आली. आजीनं खूप छान समजावलं रेवाला. ती म्हणाली, अगं हो ग, खूप वाट बघत होता बाप्पा तुझी. रुसून बसला होता. रेवाच्या हातचा जास्वंदीचा हार हवा मला असे म्हणत होता. आजी असे बोलताच रेवा अजून फुगून बसली. नाक लाल झालं अगदी जास्वंदीसारखं. अन म्हणाली, गप्प बस ग आजी, बाप्पा कधी बोलतो का? आजी प्रेमाने म्हणाली, बाळा पण खरंच स्वप्नात आला होता बाप्पा. रेवा म्हणाली, काय खरंच? आजी हसली आणि सांगू लागली, हो. तो म्हणाला रेवाला किती त्रास होतो ते 4 दिवस. त्यामुळे तिला माझे कोणतेच काम सांगायचं नाही. तिला आराम करू द्यायचा. थोडे रेवाचे ऐकून घेताना आजीनं हळू स्वतःची बाजूसुद्धा बाप्पाचा आधार घेत तिला समजावली. जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला. स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा प्रसंग म्हणजे. पण रेवाचे सारं लक्ष आता बाहेर तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये होते. ते आजीच्या लक्षात आल्यावर आजीने मात्र हसत हसत सांगितलं, अगं बाप्पाने मला हे पण सांगितलंय की हे 4 दिवस रेवाला घरीच खेळायला ठेवा. कुठे बाहेर जाऊन देऊ नका. कारण धावपळ करताना जर हा लाल रंग बाहेर आला न तर तिला खूप त्रास होईल. रेवाला हे सगळं खरंच वाटत होते. आजीने मस्त आयडिया केली. त्यामुळे आई अगदी गालातल्या गालात हसत होती. ते दिवस संपले. रेवाने लवकर उठून जास्वंदीची फुले काढली. मोठा हार केला. लाल रंगाचा ड्रेस आज बऱ्याच दिवसांनी घातला. किती छान दिसते माझ्या जास्वंदीचे फूल असे म्हणत आजीने बोटं मोडली. लाल परी माझी खुश दिसते म्हणत आईने काळा टीप लावला. मग रेवा सर्वांना जास्वंदीची फुले वाटायला निघून गेली. अहो आई, किती छान समजावून सांगितलं तुम्ही तिला. खरंच मला तर टेन्शनच आले होते. आजी म्हणाली, अगं नैसर्गिक गोष्ट आहे ही. विटाळ वगैरे जुने झाले आता. सगळे समजते ग, पण संस्कार झिटकारून नाही टाकता येत ग. पोरं हिरमुसली मलाच वाईट वाटले. एक मन म्हणाले, करू दे तिला हार, पण आमच्यावर झालेले संस्कार ग. मन नाही तयार झाले. तुला सांगू, वाईट विचार पहिले येतात ना या मनात. मन म्हणाले, पोरीचं काही वाईट झालं तर नको. मग अशी शक्कल लढवली. खोटं बोलले ग मी तिच्यासोबत. असू दे हो आई,
पोरगी हसली ना मनापासून मग चालतंय की. लाल परी आपली किती दिवसांनी अशी मनमोकळी हसली बघा. नाहीतर पाळीविषयी भलतंच काही मनात घेऊन बसली असती बघा. दोघींची नजर घराच्या बागेत गेली. दोन्ही जास्वंदी अगदी मस्त डोलत होत्या.